संभाजी महाराज म्हटलं तर वयाची फक्त 31 ते 32 वर्ष त्यांना मिळाली. धर्मवीर संभाजी महाराजांचं वय फक्त 32 वर्ष आणि 32 वर्षात त्यांना या ठिकाणी जावं लागलं. देश धर्म पर मिटने वाला, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. अशा प्रकारे संभाजी महाराजांचं जीवन होतं. महाराज संभाजी महाराजांचं जीवन पाहिलं तर या भूमातेला कोणी तुपाचा अभिषेक करील, या भूमातेला कोणी दुधाचा अभिषेक करील, या भूमातेला कोणी मधाचा अभिषेक करील, दह्याचा अभिषेक करील या जमिनीला. परंतु धर्मवीर संभाजी महाराजांना या भूमातेला रक्ताचा अभिषेक घातला. महाराज रक्ताचा अभिषेक आणि या रक्ताच्या अभिषेकानं खऱ्या अर्थाने जीवन सुखोल आणि संपन्न करून घेतलं संभाजी महाराजांना. आज या धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव काढलं ते आपल्या अंगावर काढले. त्या ठिकाणी मध्य प्रदेश असेल अशा अनेक प्रांतावर संभाजी महाराजांनी आपली सत्ता प्रस्थापित केली होती. महाराज फक्त 9 वर्ष संभाजी महाराजांना मिळाले. किती वर्ष? छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी अवसान झाल्यानंतर त्यांना फक्त 9 वर्ष संभाजी महाराजांना मिळाले. पण संभाजी महाराजांनी 9 वर्षामध्ये 240 लढाया केल्या. महाराज आणि 240 लढाया केल्या. त्याच्यामध्ये एकाही लढाईमध्ये पराजित झाले नाही, एकाही लढाईची माघार घेतली नाही. अशी धर्मवीर संभाजी महाराज होते. महाराज धर्मवीर संभाजी महाराज सांगेल त्यांनी हातामध्ये ढाल कधीच घेतली नाही. महाराज हातामध्ये ढाल घ्यायचा प्रश्नच येत नव्हता. एकदा 37 वार केला की पुढचा वार करायला टाइमच भेटत नव्हता. संभाजी महाराज ताकद काय होती, काय त्यांची शौर्य होतं, काय ताकद होती, काय त्यांचे अपाट युद्ध कौशल्य होतं. संभाजी महाराज म्हणजे हे दिपाळ संभाजी महाराजांचं त्या ठिकाणी 17व्या शतकामध्ये या सैन्य महान सेनापतीला जगामध्ये सर्वात मोठं जैनिक असं त्यांनी काय केलं. 41,000 सैन्याला एकदम मारलं होतं त्यांनी. असं सुद्धा त्या ठिकाणी संभाजी महाराजांनी इतकं संभाजी प्रखर होते. आणि संभाजी महाराजांना पकडण्याकरता शिवाजी महाराजांना पकडण्याकरता स्वतः औरंगजेब कधीच आला नाही. महाराज परंतु छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर संभाजी महाराजांना पकडण्याकरता औरंगजेब आपली संपूर्ण फौज घेऊन महाराष्ट्रावर जाऊन आला. महाराज महाराष्ट्रावर जाऊन आला आणि ज्यावेळेस महाराष्ट्रावर जाऊन आला छत्रपती संभाजी महाराज तुम्हाला सांगत होतो. आता असं होतं बोलण्यामध्ये महाराजांचा प्रसंग सांगतो. अरे अंगाच्या आपल्या अंगात रोम रोम उभे राहते, केश उभे राहते. तुम्ही प्रत्येकाने संभाजी महाराज कोणता छावा किती साईड मध्ये असतात. काय संभाजी महाराज त्याला सगळंच काय मांडता आले नाही. महाराज भाग त्याला संभाजी महाराज काही तिथे बोलत असतात त्या मांडण्यात संभाजी महाराज हे संभाजी महाराज खूप मोठा त्यांचा आपण आयुष्यभर त्यांचा लाट असेल तर आपल्याला होणार नाही. तेव्हा संभाजी महाराजचं कर्तृत्व होते, त्यांची विशालता होती, महानता होती. संभाजी महाराजांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष औरंगजेब पकडण्याकरता आला होता आणि औरंगजेबाने त्या ठिकाणी 8-9 वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात आला पण त्याला संभाजी महाराज काय सापडे ना. संभाजी महाराज सापडत नव्हते तरी पण संभाजी महाराज बरेचसे आपले ती फुटे झाले होते. महाराज आपलीच परकी झाली होती. समय जब अपना होता है तो आप पराये भी अपने होते और समय जब अपना नहीं होता तो आपने भी पराये हो जाते हैं. ज्यावेळेस वेळ आपली नसते ना त्यावेळेस जवळची सुद्धा लांब जातात आपल्या. आणि त्या ठिकाणी पन्हाळ्यावरून बरोबर ना महाराज विशाळगडाकडे येत असताना विशाळगडावरून त्या ठिकाणी रायगडावर येत असताना त्या ठिकाणी राजे पुढे थांबले. तर संगमेश्वर या ठिकाणी ते कवी कलश आणि फक्त 300 सैनिक घेऊन त्या ठिकाणी संगमेश्वर या ठिकाणी थांबले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर आहे. त्या संगमेश्वर मुक्कामाला संभाजी महाराज थांबले. खरं पाहिलं तर त्यांनी त्या ठिकाणी टाइमपास करायला नको होता, त्यावेळेस तिथे थांबायला नको होतो. पण संभाजी महाराज का थांबले, कशाकरता थांबले संगमेश्वराजवळ 2 दिवस मुक्कामाला ते काही इतिहासाला कळलं नाही. संभाजी महाराज त्या ठिकाणी मुक्कामाला सरदेशाच्या वाड्यामध्ये थांबले आणि थांबले असताना त्या ठिकाणी आपल्या ते फितूर झाले. सबका मेवढा फितूर झाला गणोजी संख्येत. आणि त्यांनी सांगितलं संभाजी महाराज बरोबर फक्त 300 सैनिक आहे. किती? 300 सैनिक आहे. आता त्यांना जर पकडलं तर संभाजी महाराज आपल्याला अलगच सापडतील. मग मुकरब खानने काय केलं, संभाजी महाराजाला जर औरंगजेबाला जर आपण पकडून दिलं तर खूप मोठं इनाम मिळेल, खूप मोठं बक्षीस मिळेल. आणि गणोजी शेतकऱ्याला सुद्धा वाटलं जॅगिरी मिळेल आपल्याला, त्या ठिकाणी मोठं वतन मिळेल. त्या वतनापायी जॅगिरी पाहिजे त्यांनी काय केलं, संभाजी महाराज पकडून दिले. महाराज संभाजी महाराजांचा पत्ता सांगितला की त्या ठिकाणी संगमेश्वर जवळ 300 मावळ्यावरती फक्त त्या ठिकाणी मुक्काम आहे. मग मुकरब खानने काय केलं, 5000 सैनिक घेतले. त्याला वाटलं 300 करता 5000 भरपूर झाले. आपले 5000 सैनिक होते. त्याला वाटा सुद्धा माहित नव्हत्या. आपल्याच लोकांनी वाट दाखवली. संगमेश्वर पूल जंगल होतं सगळं, जंगलातून कसं जायचं आणि कुठल्या मार्गाने गेलं तर लवकर जाऊ. अशा प्रकारे रात्रीच्या समयाला मुकरब धुळीचे रोड उडवत त्या ठिकाणी घोडदळ घेऊन त्या ठिकाणी संगमेश्वर या ठिकाणी चाललेलं आहे. संगमेश्वरच्या त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी
खंडोबाला संपूर्ण त्या ठिकाणी पहाड झाली होती. पहाडच्या सुमाराला घोड्यांचा आवाज येऊ लागला आणि आपल्या सैनिकांना त्या ठिकाणी आपलं घर पाहिलं तर जी व्यवस्था असते ना, काय म्हणतात त्याला, गुप्त व्यवस्था ती आपली सक्षम व्यवस्था नव्हती. मला कळलं नाही. संभाजी महाराजांवर एवढं मोठं आक्रमण आले, 5,000 सैनिक धावून आले. त्यावेळेस संभाजी महाराजांना समजलं नाही, संपूर्ण त्या सरदेशाच्या वाड्याला वेढा टाकला 5,000 सैन्याने. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस खंडोबाला उठला तर पाहतो तर सगळ्या सैन्याने घेतले. संभाजी महाराजांकडे पळत आला, धनी घात झाला, राजा उठा, हातामध्ये तलवार घ्या. हाशमाने घेरलाय संपूर्ण वाडा. संभाजी महाराज तट उठले. संभाजी महाराज जिरतो घेतला, डोक्यामध्ये घातला, समजा घेतली, दोन्ही हातामध्ये दोन घेतल्या आणि आशी वाड्याच्या बाहेर निघाले. कवी कशाला सांगितलं, निघा बाहेर वाड्याच्या. तेव्हा सैन्य बाहेर पडलं. त्यावेळेस सगळे गाड्या तलवारीवर तलवारी भिडत होत्या. त्या ठिकाणी उजेड पडत होता आणि त्या संगमेश्वर महादेवाचे जे स्थान आहे त्या ठिकाणी संगमेश्वरा दिवसाची लोटा होता, पाण्याचा लोटा पडला होता, पूजा यायला नव्हता. त्या ठिकाणी युद्ध चाललं होतं. सरदेशाच्या वाड्यामध्ये एकच युद्ध चाललंय. मालोजी बाबा एक म्हातारा शाला मामासारखा म्हातारा माणूस संभाजी राजांच्या सोबत होता. मालोजी बाबा भिंगरी सारखा लढत होता. भल्या मोठ्या पांढऱ्या शिरीत मिशा, पगडे बांधले डोक्याला, धोत्रावाला. त्या ठिकाणी कंबर आवडली आणि त्या ठिकाणी लढतोय. राजांना म्हणत होता, राजा तुम्ही नावडी जवळ करा, राजा तुम्ही रायगडाकडे व्हा, मी या सैनिकाला आणून धरतो, आश्रमांना आणून धरतो. राजा त्या ठिकाणी त्या मालोजी बाबाची पगडी उडून गेली होती, अंगावर वार झाले होते, अंग रक्तबंबाळ होत चाललं होतं. राजा तुम्ही निघा. छत्रपती संभाजी महाराजांनी घोड्यावर मान घेत टाकली, घोड्यावर बसले. घोडा एका पायावर दरदिशी फिरवला. संभाजीराजा फक्त एकमेव राजा असा होऊन गेला की एका पायावर घोडा फिरवायची, एका पायावर घोडा फिरवला. राजे घोड्यावर बसले आणि त्या ठिकाणी राजे निघणार. तेवढ्यात त्यांनी पाहिलं तर कवी कलश खाली पडलेले. कवी कलशावर वार झाला आणि आपल्या मित्राकरता, मित्र कसा असतो महाराज, मित्र कसा असावा. संभाजीराजे पुन्हा पाठीमागे फिरले, कवी कलशाला उठवलं. आपल्या मित्रांना नाही म्हणून द्यायचं, कवी कलशाला परत उठवलं आणि पुन्हा संभाजी महाराज लढू लागले. महाराज संभाजी महाराज लढतायत. त्या ठिकाणी पाहिलं, मुकरब खानाने पाहिलं. मुकरब खान म्हणला, संभाजी महाराज आपल्या ताब्यात का येत नाही, संभाजी महाराजांपर्यंत आपली सैनिक का पोहोचत नाही. अरे म्हणले म्हातारा लढते, म्हणले म्हातारा पुढे जाऊ देत नाही. पुढे तो घेरलं असं म्हटल्यावर सर्व सैनिक त्या मालोजी बाबावर तुटून पडले. सर्व सैनिक आहे ना, सर्व सैनिक मालोजी बाबावर तुटून पडले. आणि मालोजी बाबा एकटे डिग्री सारखा म्हातारा लढतोय. महाराज तिच्या अंगावर जखम व्हायला जागा नाही होत्या, खूप भाला घुसला होता, अंगामध्ये तलवारीचा वार झाला होता आणि डोक्यामध्ये अंगामध्ये मारुती रायाला जसा हनुमान जयंतीला सिंदूर लावावा त्याप्रमाणे मालोजी बाबा रक्ताने न्हाला होता. राजाला सांगत होता, राजा तुम्ही नावडी जवळ करा, तिथून पलीकडे व्हा राजा आणि त्या ठिकाणी रायगड गाठा राजा. आणि मालोजी बाबा जीवाच्या आतंकाने सांगत होते, पण राजे लढत होते. आणि मुकरब खानने काय केलं माहिती का? मुकरब खानने काय केलं, सैन्याला सगळा आदेश दिला. सगळे 5,000 सैनिक आहे ना एकदम वाड्यामध्ये शिरले. महाराज 5,000 सैनिक त्या वाड्यामध्ये शिरलं. आता तुम्हाला सांगतो, वाडा छोटा होता, एवढासा वाडा आणि त्या वाड्यामध्ये 5,000 सैनिक एकदम घुसल्यानंतर काय झालं, चिंद्री बाहेर नाही. तिथं तलवार सुद्धा कोणाला फिरवता येईना, दांडपट्टा फिरवता येईना. संभाजी महाराजांना सुद्धा त्या ठिकाणी तलवार फिरवणं मुश्किल होऊन बसले. महाराज कारण फिरवायची कशी तलवार, सर्वांची एक गर्दी झालेली आणि त्या गर्दीमध्ये तलवार फिरवायला आपल्याच माणसाला लागेल, तलवार फिरवता येईना. आणि त्या गर्दीमध्ये संभाजी महाराजांना त्या ठिकाणी सगळे चेक झाला. संभाजी महाराजांचे हात फिरवून झाले, तलवार फिरवता येईना. मग हाशमांनी काय केलं, गोऱ्या टाकली. संभाजी महाराजांना गोऱ्या टाकून पकडलं. महाराज गोऱ्या टाकवल्या, गोऱ्याला हिसका दिला, संपूर्ण शरीर गुंतून पडायचे. महाराज ताकद संभाजी महाराजांना पुन्हा साखळदंड टाकले आणि साखळदंडाने आवळल्यावर आता मला सांगायला मला साखळदंडाने आवळल्यानंतर संभाजी महाराजांना पकडण्यात आलं. महाराज कवी कलशाला पकडलं. आपली सर्व सैनिक जेरबंद झाले, अनेक सैनिकांना जागेवर मारले गेले. कवी कलशाला संभाजी महाराजांना जेरबंद करण्यात आलं. महाराज साखळ दंडाने आवळली, हे साखळी ओढली तर 15 50 सैनिक असे गुंतून जवळ यायचे. इकडेची ओढली तर इकडचे 50 जवळ यायचे. एवढी ताकद महाराज संभाजी महाराजांची. संभाजी महाराज साखळ दंडाने आवळलं आणि त्या घोड्यावर त्यांना बांधण्यात आलं.
बांधून समाज आपला मराठा राजा कैद झाला होता. मराठा राजा कैद झाला आणि खऱ्या अर्थानं आपल्या त्या ठिकाणी आपल्या देशाला आपल्या महाराष्ट्राला ग्रहण लागलं. महाराज संभाजी राजांना कैद करण्यात आलं आणि कैद करून त्या मुघल खाने काय केलं तर त्या ठिकाणी घोडदळ घेतलं आणि वेगाने तो आपल्या औरंगजेबाकडे सैन्याकडे निघाला. औरंगजेबाच्या छावणीकडे तो वेगाने निघाला. आपल्या गडकऱ्याला माहित होतं गडाच्या पाय ठेवून जात होता आपल्या संभाजी राजाला घेऊन, पण गडकऱ्याला माहित होतं की आपला राजा त्यांनी बंदी करून चालवलाय. कोणा समजत नव्हतं. फक्त सैन्य चालले 5,000 सैन्य धुळेचे लोक उडून चालले त्यांच्याकडून लक्ष द्यायला होतं. पण आज शेतकऱ्याला माहित नव्हतं, बांधावरच्या बाया काम करत होत्या त्यांनाही माहित नव्हतं लपून बसलेल्या. पण आपला संभाजी राजा यांनी बंद करून चाललाय, बांधून चालवलाय हे कोणाला लक्षात आलं नाही. महाराज लक्षात आलं तर संभाजी राजांना सोडवण्याचा प्रयत्न झाला असता, पण कोणाच्या लक्षात यायच्या अगोदर न थांबता मुकरब खानाने कळलं वाटलं औरंगजेबाकडे घेऊन गेला आणि औरंगजेबाच्या कळून गेलं. औरंगजेबाला माझ्यासाठी बातमी समजली की मराठ्याचा राजा कैद झाला. औरंगजेबाच्या कानावर बातमी पसरली. औरंगजेबानं त्या ठिकाणी खाली सिंहासनावर खाली उतरला. औरंगजेबाला बातमी समजली आणि दरबार भरवला. त्या दरबारामध्ये संभाजी राजांना 7 जणांनी आवळून आणलं होतं. संभाजी राजाला 7 जणांनी बांधलं होतं आणि संभाजी राजाला समोर उभा केलेला, संपूर्ण दरबार भरलेला. अरे कुणी यावं, संभाजी महाराजांच्या अंगावर तलवार मारावी. अंगावर तलवार मारल्यावर अशी रेष उठावी आणि त्यातून सरळ दिशा अशी रक्ताची चिलकांडी उडाली महाराज संभाजी राजांच्या अंगावर. संभाजी महाराजांनी जर तिकडे पाहिलं तर तो 5 फूट लांब ठरायचा, 10 फूट लांब व्हायचा. संभाजी महाराज 7 जणांनी बांधलेलं, पण नुसतं संभाजी महाराजांच्या अंगावर कोणी झुंकावं, कोणी केस उपटावे संभाजी महाराजांचे, कोणी अंगावर तलवारीचे वार करावे. संभाजीच्या अंगावर जखमा केल्या महाराज त्या वेळेस. अशा अवस्थेमध्ये संभाजी महाराजांना समोर उभं केलं. औरंगजेब समोर आला. औरंगजेब समोर दरबारामध्ये आला. बाळक बोलायचा होशियार अशा ललकाऱ्या उभी लागल्या. औरंगजेब दरबारामध्ये प्रवेश केला. हातामध्ये माळ घेतलेली, काच माळेची माळ आणि तो ओढतोय, पिकलेली दाढी. अशा प्रकारचा औरंगजेब तुम्ही पाहिला असेल. पाहिलं काय औरंगजेब? मी नाही पाहिलं, पण पिक्चर मध्ये पाहिला. तो औरंगजेब कसा होता? असा म्हातारा झाला औरंगजेब समोर आला आणि अल्लाहचे आभार मानतोय. हे अल्लाह, हे परवरदिगार, तुमने मेरी आकांक्षा पूरी कर दी, मेरी तमन्ना पूरी कर दी. मराठी का राजा आखिर हमारी मुट्ठी में आई गया आखिर हमारे बिल्ली एक चुहा हमारे मुट्ठी में आई गया. असा औरंगजेब म्हणतो आणि त्या ठिकाणी जमिनीवर आला आणि त्याने जमिनीवर मस्तक ठेवलं. अल्लाहचे आभार मानले आणि त्या ठिकाणी आला संभाजीराजाजवळ आणि संभाजीराजा विचारतोय. संभाजीराजाने लहानपणी पाहिलं होतं औरंगजेबाला. ज्यावेळेस त्यांनी आग्र्यावर छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्र्याला बाळ संभाजीराजाने घेऊन गेले होते त्यावेळेस औरंगजेबाला पाहिलं होतं आणि त्यावेळेस औरंगजेबाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून छत्रपती संभाजी महाराज पाहत होते. त्यावेळेस त्यांनी पाहिलं तर तीच नजर, तीच अवस्था, तेच औरंगजेब पाहतोय. औरंगजेबाने वाटलं अरे लहानपणीच मारला असलेला, त्यावेळेस मारला असता तर झाला असतं. इतक्या वर्ष 9-10 वर्ष आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्राला खेळत ठेवलं. आज कुठे मला सापडला हा. संभाजीराजाला विचारतोय. अरे संभाजीराजाला म्हणतोय आमचे कोण सरदार तुम्हाला फुटीर होते त्यांची नावं आम्हाला सांगा. तुमचा राज खजिना कुठे लपून ठेवलाय. आमची जेवढा राज खजिना तुम्ही लुटलाय ना तो कुठे लपून ठेवला तो सांगा. आणि जर संभाजी तू आमचा धर्म स्वीकारत असतील तर तुला जीवन देतो आणि तर तुला जिवंत सोडणार नाही. संभाजी महाराजाला अटी घातल्या. संभाजी महाराज तुझ्या तुझ्या त्याच्यावर तुझी जागीर नको, तुझं राज्य नको आम्हाला आणि मी सांगणारही नाही. संभाजी राजाने त्या ठिकाणी नकार दिल्यानंतर औरंगजेबाने सांगितलं, हाल करायला सांगितलं. औरंगजेबाने न खोपटायला सांगितली मला हाताची. तो या कविकल त्यांचा मित्र होता ना, त्या मित्राची ते न खोपटायची. पकडे नाही न पुसायचं, न पुसलं आसनच्या वेदना व्हायच्या, रक्ताची चिरकाणी निघायची. मला न खोपटायची. सोपी गोष्ट पकडे साडचे न करायची. कविकलसाठी न उपसली. संभाजी राजे पाहतायत माझ्या मित्राचे किती हाल झाले. संभाजी महाराज सुटण्याचा प्रयत्न करतात. 7 जण आत पडतात. पण 7 जणांनी बांधलेलं काय करायचं. पुन्हा त्या कविकलचा प्रयोग झाला की तोच प्रयोग संभाजी महाराजांवर करायचे. संभाजी महाराजांचे नजरे उपसायचे. पण संभाजी महाराज हो की नाही चूक नाही करायचे. सरळ स्थिर मनाने राहायचे. आणि औरंगजेब पाहायचा तुम्ही एवढी न खूप मोठी तरी याच्या तोंडातून घुस निघत नाही. निदान याचे हाल केलं तर हात तरी व्यक्ती कबूल होईल. हा मुस्लिम धर्म इस्लाम धर्म स्वीकारायला तयार होईल. आपला खजिना कुठे ठेवलाय तो सांगायला काय होईल. पण संभाजी महाराज भूकी नाही चुकी नाही करत नव्हते. संभाजी महाराज दुसरं फरमान सोडलं, इथं अंगाची कातडी सोडून काढा.
आणि आपल्या थोडं मनाचं काहीतरी वाटू द्या निदान. मानाची थोडी झाडाची नाही पण थोडी मानाची वाटू द्या. मी इकडे जीव तोडून प्रवचन सांगतोय. संभाजी राजांच्या अंगाची कातडी सोली महाराज. कातडी सोलताना काय झालं असतं महाराज? कातडी सोलताना काय वाटलं असतं? काय बदल झाले असतील? त्या कातडी सोली आणि त्याच्या मिठाचा पाण्याचा शिडकाव केला महाराज. मीठ सोडलं अंगाला. मीठ सोडल्यानंतर काय अंगाचं झालं असतं महाराज? थोडं मीठ लागलं जर आपल्या तर किती काय होतं महाराज? संभाजी महाराजांच्या अंगाची कातडी काढली त्याच्यावर मीठ सोडलं. अंगाचा गाळ झाला. संभाजी महाराजांनी तोंडात एक शब्द सुद्धा काढला नाही महाराज. औरंगजेब म्हणतो ये मराठी अपने बच्चों को क्या खिलाते हैं? ये मराठी अपने बच्चों को क्या खिलाते हैं? एक ऐसा छावा हमारे जन्नत में पैदा होता तो हमको ये हिजड़े की फौज हमको खरीदा करनी पड़ती. हिजड़े की फौज हमें खरीदा करनी पड़ती. आणि असा छावा जर आमच्या पोटी जन्माला असता, एक जर छावा जन्माला असता तर आम्हाला ही फौज एवढी मोठी फौज काय करावी लागली असती. काही शेवटे काही ताकद आहे, काही त्याच्याकडून बाणा आहे. तर संभाजी महाराजांना म्हणतात अरे औरंग्या तुझ्या पोटी कसा येईल शिवसंभा तुझ्या पोटी कसा उपसेल? आणि ज्याने आपल्या बापाला 7व्या अंधार कोठडीमध्ये ठेवून शहाजहानाने स्वतःच्या बापाला कैद केलं औरंगजेबानं. सत्ता कशी मिळवली माहितीये का? स्वतःच्या सख्या भावांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. सख्या भावाला जीव मारलं महाराज त्यांनी आणि स्वतःच्या बापाला कैद केलं. 7व्या कोठडीमध्ये ठेवलं, अंधार कोठडीमध्ये. बापाचा हाल केलं. ज्या बापानं आपण जगात 7वं आश्चर्य ताजमहाल पाहायला जातो ना, आपल्या बायकोच्या प्रेमाकरता मुमताज करता त्याने ताजमहाल बांधला आणि त्या बापाला त्याने बंदी शाळेत टाकलं, बंद करून टाकलं. आणि ते बाप मरत नाही म्हणून त्याला काय केलं? बिब्याचं तेल चोळलं महाराज. विषारी प्रयोग केले त्या बापावर आणि हाल करून मारले. आणि अशाच्या पोटी शिवसंभा उपजेच कसा? संभाजी महाराज म्हणतो अरे तू बापाच्या हाल करून गाजले बसलास, तुझ्या पोटी शिवसंभा जन्मलेच कसा तुझ्या पोटी? अशा प्रकारे संभाजी महाराज बोलते. संभाजी महाराज औरंगजेबाने हुकूम केला याचे मांस तोडा, लेचके तोडा आणि कुत्र्याला खाऊ घाला. औरंगजेबाला सांगितलं. संभाजीराजे रागाला तिच्याकडे पाहतात, राग मुद्राने पाहतात. अरे खाल्यात आमचं मांस कुत्र्याने, खाल्यात आमचं गोष्ट कुत्र्याने, तर त्याच्याही पोटी निघेल शिवसंभा. कुत्र्याने जरी मांस खाल्लं तर त्याच्या पोटी सुद्धा शिवसंभा उपजेल. या महाराष्ट्राच्या कणाकणामध्ये आमचे जिथं रक्त पडेल ना त्या ठिकाणी शिवाजी संभाजी जन्माला येतील. आमचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. औरंगजेब म्हणतो इसकी आंखें देखो मुझको देखती है और आंखें देख के मुझे बहुत जलन करती है, मुझे बहुत जलाती है उसकी आंखें. संभाजी महाराजचे डोळे असे होते महाराज. आपले डोळे का बारीक डोळ्यासाठी? संभाजी महाराज डोळे काय होते महाराज? 3 डोळे. डोळ्यांनी पाहिली तर प्रखर डोळे. संभाजी डोळ्यात पाहिली तर पुजारी घाबरावं अशी संभाजी महाराज 3 पुंज डोळे. संभाजी महाराज डोळे औरंगजेबाला खूप आवडायचे महाराज. काय डोळे म्हणायचे? मुझे डोळे उसकी आंखें मुझे बहुत तरसाती है, उसकी आंखें निकाल लो. औरंगजेबाने फरमान सोडलं. तप्त अशा सळ्या केल्या मला. तापलेल्या सळ्या तापत ठेवल्या. लालीबुंद अशा सळ्या झाल्या. आणि सळ्या हसमाने घेतल्या, आपल्याला पकडीने घेतल्या. कवी कशाला एका बाजूला बांधलेलं, संभाजी राजाला एका बाजूला बांधलेलं. आणि पहिला प्रयोग कोणा होता? मित्रावर व्हायचा. कवी कशावर पहिला प्रयोग व्हायचा? त्या पकडीने त्या हसमाने त्या सळ्या घेतल्या. संभाजी महाराज नाही म्हणत होते, परंतु त्या सळ्या घेऊन तप्त अशा कापलेल्या सळ्या घेऊन कवी कशाच्या डोळ्यात घातले महाराज. कवी कशाचा आक्रोश ऐकावा कानावर आला. संभाजी महाराजांच्या कानामध्ये बिब्याचं तेल होतं, त्याच्या शिशाचा रस होता असं संभाजी महाराजांना वाटतं. आपल्या मित्राचे डोळे गेले. संभाजी महाराजांचे डोळे घट्टावून घेतले महाराज. संभाजी महाराजांनी हाताच्या मुठ्या ओढल्या. त्याच्या दुसऱ्या सळ्या तापत ठेवल्या होत्या महाराज. 2 लाल ज्योतिबा सतत आरामध्ये ताप तप्त करतात. त्या सळ्या तापवतात मग त्या हातोडीत घेतात. त्या सळ्या असतात, त्या सळ्या कशा तापलेल्या असतात ना, त्या 2 तापलेल्या सळ्या पुन्हा सांशीमध्ये घेतल्या आणि संभाजी महाराजांकडे घेऊन गेले महाराज. संभाजी महाराजांनी डोळे घातले नाही महाराज. संभाजी महाराज त्या सळ्यांकडे पाहताय. आपल्यासारखा गयावया केली असती, भीक मागितली असती. अरे राजा औरंगजेबाला म्हणायचं राजे तुला घे, सगळं तुला घे, परंतु मला सळ्या नको माझ्या डोळ्यामध्ये घाला अशी म्हटलं असता पण जीव वाचवण्याकरता. पण संभाजी महाराज त्या सळ्याकडे पाहत राहिले. सतत अशा सळ्या 2
टोकाच्या सळ्या लाल सळ्या आपल्या डोळ्यापर्यंत जवळ जवळ येत होत्या. संभाजी महाराज त्या सळ्याकडे रोखून पाहत होते आणि सळ्या फलतीचे आसमानी पाठीमागे पाहत होता. ज्याला सळ्या घुसायच्या होत्या डोळ्यामध्ये तो पाहत राहिला डोळ्याकडे. त्याला वाटले हे सुंदर डोळे माझ्या हाताने मी फोडणार आहे. त्या फोडणाऱ्याच्या हाताला असता कापड सुटलं महाराज. ज्याला सळ्या डोळे घालायच्या होत्या त्याचे हात सुद्धा लटकट कापू लागले. मुकरब खाने पाठीवर थाप मारली जोरामध्ये. क्या कर रहा है तुम? निकालो उनके हाथे. भलतीची त्या डोळे झाकले. संभाजी महाराजच्या डोळ्यामध्ये तप्ताच्या सळ्या घातल्या महाराज. चर असा आवाज झाला. चर असा आवाज झाला. त्या आवाजाने काय झालं माहिती का? करपट असा धूर निघाला महाराज. करपट धूर निघाला आणि त्या आसमानतामध्ये घुमू लागला. सर्वजण पाहत होते संभाजी महाराजचे डोळे कसे फोडतात. एकावर एक पाऊल सैनिक सगळे पाहत होते. संभाजी महाराजचे डोळे फोडले आणि त्या डोळ्याच्या दोन फुगड्या दिसू लागल्या महाराज. त्या ठिकाणी काळे कुठे असे डोळे दिसू लागले. विद्युत अवस्था झाली होती. संभाजीच्या राजांच्या डोक्यावर विदुषकी टोपी घातली होती. विदूषकाचा पोशाख राजवस्त्र त्यांच्या कधीच काढून घेतली होती. विदुषकी पोशाख त्यांच्या अंगावर घातला होता महाराज. एवढा मोठा राजा पण 11 दिसत होता. एखाद्या लहान मुलांनी जर पाहिलं असतं राजाला ते घाबरलं असतं. इतकं विद्रूप अवस्था राजांची करून टाकली होती महाराज. नख काढली होती, अंगाची कातडी सोडली होती, डोळे काढले होते. संभाजी राजांची अवस्था खूप दयनीय अवस्था केली. तरी परंतु संभाजी राजांचा अमानुष आता छळ चालला होता महाराज. अमानुष छळ वधू बुजुक मार्गे त्या ठिकाणी तुळापूरला त्यांना आणण्यात आलं. त्या ठिकाणी सांगण्यात आलं औरंगजेब आला. सांग संभाजी अजून सुद्धा तुझा प्राण शिल्लक आहे. पुढे तुमचा खजिना लपून ठेवलाय. सांग लवकर. आमचे सरदार कोण फुटले होते सांग. आणि आमचा इस्लाम धर्म स्वीकारत असेल तर असं तुला जिवंत सोडतो. संभाजी राजाने त्याच्या तोंडावर थुंकावं आणि त्याला बोलावं. त्याला अनेक अशा उपमा अलंकारांचा अपशब्द बोला संभाजी राजे. असं बोलल्यानंतर औरंगजेब संत होता का? औरंगजेबाच्या कानावर ते ऐकू गेलं आणि त्याने सांगितलं उसकी आंखें नहीं लेकिन जवान वो चलती है. उसकी जवान काढ दो. संभाजी राजाला पुन्हा फरमान सोडण्यात आलं. अरे त्याचे डोळे काढले परंतु जीभ फार बोलते, त्याची जीभ कलम करा. मग त्या ठिकाणी पहिलं फरमान कवी कलशाला सोडलं. कवी कलशाची जीभ पकडीने बाहेर ओढण्यात आली. कवी कलशाचा जीभ तेजीच्या फटक्यासाठी उडवला आणि जीभीचा त्या ठिकाणी कवी कलशाची जीभ तोडण्यात आली. कवी कलश काय बोलला माहिती का? कवी कलश काय बोलला? हाथी घोड़े तोप तलवारें अरे फौज तो तेरी सारी है. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है लेकिन जंजीर में जकड़ा राजा मेरा आप भी सब पे भारी है. कवी कलश असं म्हणल्याबरोबर त्याची जीभ पकडली आणि तिघीच्या फटक्यासाठी तुकडा पडला. राजाच्या तोंडातून जगदंब असा आवाज फुटला. संभाजीकडे आले. संभाजीला पकडण्यात आलं. संभाजीला बांधून ठेवलं होतं आणि संभाजीला त्या जीभ पकडण्याकरता संभाजीला बांधलं होतं आणि संभाजी जीभ पकडण्याकरता संभाजी जीभ तोंडातून बाहेर काढीना. म्हणून हाशमाने काय केलं? सैनिक आले. भले ढेपाळ सैनिक तुमच्यापेक्षा ढेपाळ आले आणि त्यांनी काय केलं माहिती का? संभाजी महाराजांचं असं मुंडकं दाबलं, डोकं जोरात दाबलं, कानशील दाबण्यात आलं आणि जोरात दाबल्यावर संभाजी महाराजांचं आपसुकच तोंड उघडलं. तोंड उघडल्याबरोबर संभाजी महाराजांची राजेशाही निळेशाही जीभ त्या तोंडामध्ये दिसून आली. जगदंब सारखा त्या जिभेतून घोष चालला होता. त्या इगला सांगणे तेही त्या ठिकाणी पकड घेतली होती. त्या पकडीने संभाजी महाराजांची निळेशीर जीभ अशी पकडली, सारखीने पकडली, खळदीशी बाहेर ओढली. संभाजी महाराज जीभ ओढली. सर्व सैन्य पाहत होतं संभाजी महाराजांची जीभ कशी तोडतायत अशी जीभ पकडीने ओढून धरली. इगलास खान तेग नाचवत आला आणि त्याने तेग अशी सर्वांनी पाहिली. शमशेराची वर सर्वांनी पाहतायत. तेग नाचवतच निघून आला आणि एका फटक्यासाठी संभाजी महाराजांचा जिभेचा तुकडा पडला. महाराज जिभेचा तुकडा पडला. जिभेचा तुकडा टपटा अशा वाळवंटामध्ये फेकण्यात आला. इंच संभाजी महाराजांचा जिभेचा तुकडा उड्या मारत होता. महाराज असा उडत होता इंच आणि म्हणत होता जगदंब. अशा प्रकारे संभाजी महाराज त्या ठिकाणी जगदंब असा आवाज फिरला. कवी कलशाची मूक भाषा. कवी कलशाची तोंडातून रक्ताची गुळणी बाहेर निघाली. महाराज जीभ तुटल्यानंतर काय होईल? रक्ताची गुळणी बाहेर पडली. संभाजी महाराजांना अशा वेदना झाल्या परंतु एक सुद्धा शब्द तोंडातून बाहेर पडला नाही. हे सुद्धा भूकी नाही, चुकी नाही. संभाजी महाराज सर्व निमूट 40 दिवस अत्याचार सहन केला. महाराज अन्न नाही, पाणी नाही. 40 दिवस संभाजी महाराजांवर एवढा अन्याय अत्याचार कधी झाला नाही. महाराज एवढा अत्याचार संभाजी महाराजांवर करण्यात आला.
अहो फुकट नाही. आपण आज महाराष्ट्रामध्ये विलास महाराज म्हणून प्रवचन करतो आणि माझी प्रवचन झाली असती महाराज, सर्वांची सुलता झाली असते महाराज. हे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज जर झाली असते ना तर आपणही नसतो, आपल्या कपड्याला कुंकू नसतं, आपल्या सर्वांचं धर्मांतर झालं असतं महाराज. आपली देव देवळ मंदिरं हे आपल्याला पाहायला पाहिजे असती. आज आपली मंदिरं आपण शाबूत पाहतो ना, आपली महाराष्ट्रातली भारतातली मंदिरं पाहतो, केवळ एक राजा होता आणि तो राजाचं मंदिर भारतात कुठं नाही, परंतु आपली मंदिरं ज्या राजामुळे शांत राहिली तो राजा प्रत्येकाच्या मनामध्ये आजही अधिराज्य गाजवतो, आजही अधिराज्य गाजवतो. छत्रपती संभाजी महाराज त्या ठिकाणी निमूटपणे ते सहन करत होते. कवी कलेश म्हणतात राजे, त्यांची मूक भाषा काढली एकमेकाची बरं का, मूक भाषा बोलतायत राजे. राजे बुरा लगा है तुम आपको, आपके आंख में आंसू आंसू हमें दिखाई दे रहा, अंतर मन से आंखें दिख रही, आपको बुरा लगा है. संभाजी राजे म्हणतात, संभाजी राजा म्हणतायत, कवी कशाला म्हणतात, नाही मी रडतो याच्याकरता नाही, याच्याकरता रडतो माझ्या डोळ्याच्या खोबरीतून पाणी चाललेलं, माझ्या डोळ्यात आसू याच्याकरता नाही की आबासाहेब तुम्ही मला लक्ष डोळ्यांनी पाहत असाल, आबासाहेब तुम्ही मला लक्ष डोळ्यांनी पाहत असाल, परंतु आबासाहेब तुम्हाला पाहण्याकरता माझे डोळे राहिले नाही, हे स्वराज्य पाहण्याकरता माझे डोळे शिल्लक राहिले नाही. आबासाहेब ज्या शेला धरून जो शेला धरून तुमच्या बरोबर मी आग्र्याला होतो, आग्र्याच्या सुट्टीमध्ये तुमच्या बोटाला धरून होतो त्या ठिकाणी, आबासाहेब आज तुम्हाला भेटण्याकरता माझे हात राहिले नाही, हाताची बोटं त्या ठिकाणी, हाताची पेरी तुटली गेली, हाताची बोटं राहिली नाही. आबासाहेब ज्या जीवेने तुम्हाला आबासाहेब अशी साथ घालायचो, ज्या जीवेने जगदंब 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 असं म्हणायचो, आबासाहेब ती जीभ राहिली नाही. आबासाहेब अरे हजार वेळा मला या ठिकाणी मरावं लागलं तरी चालेल, माझ्या रक्ताचा अभिषेक झाला तरी चालेल राज, परंतु ह्या मला स्वराज्य मला आता पाहता येणार नाही, स्वराज्य मला पाहता येणार नाही. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. आणि औरंगजेबाचं फरमान सुटलं आणि संभाजी राजांच्या हत्या करण्यात आली. महाराज 40 दिवस आतुनात असं हाल केलं. 14 वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात राहिला, परंतु त्याला महाराष्ट्र जिंकता नाही. महाराज याच ठिकाणी त्याला मारावं लागलं आणि याच ठिकाणी मारावं लागलं. महाराज आज आपण संभाजी महाराज म्हटलं की प्रत्येकाचे डोळे भरतात. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू असं जरी म्हटलं तर प्रत्येकाचे डोळे भरतात. महाराज माणसांनी सांगितलं, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या नाव म्हणतोय धनंजयाची आपली. देहाच्या गावाला ना मरणार नाही म्हणायचं नाही, पण जीवन असं जगायचं की आपली कीर्ती राहिली पाहिजे जीवनामध्ये, आपली जीवनामध्ये काहीतरी कीर्ती करावी असं माणसाने जीवन जगावं. आज या ठिकाणी कैलासवासी नामदेव भाऊ सावळा चौगले यांना जाण्यामुळे त्यांच्या घरामध्ये दुःख झालं आणि त्या दुःखामुळे त्यांचं तुझे कुटुंब आहे, त्यांची मुलगी आहे, त्यांची मुलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये जे दुःख झालं मला, त्यांनी कसे जीवन जगले, नामदेव भाऊ कसे जीवन जगले. आपल्या कुटुंबाकरता मी स्वतः पाहिलं, मला स्वतः पाहिलं. गवताची बोजी आणायची, ते नवरा बायको दोघं, त्यांची पत्नी त्यांना सारखी साथ द्यायच्या आणि आपली लहानाची मुलं मोठी करत असताना त्यांना 3 मुलं आणि एक मुलगा दुकान टाकलं होतं. त्यावेळेस तो तिथं घरी खेळत होता. त्याकडून भाऊसाहेब मला चांगला आठवतो, असं दुकानात यायचा, असं पळत वाढण्यासारखं यायचा, काही आणायला सांगितलं असं पळत यायचं नुसतं दुकानात आणि पळत यायचं, धादम लागायचं त्याला. असा पोया होता मला. आज जर असता तर असा मोठा पैलवान दिसला असता. किती मोठा पोटा असता, काय असं ते शब्द असायचे, असा नुसता मोठा मुलगा. आणि तो लहान असताना त्यांनी काय केलं, झोक्या खेळत असताना झोक्या खेळता त्यांनी काय केलं, ते असं रस्सी बांधण्याची वायरची दोरी बांधली होती आणि त्याला असं गोल फिरलं त्याच्या आपसुकच त्या डोळे गळायला लागलं आणि त्याला जवळ असू शकतात काढता आले मला, कारण ती गळ्याला लागलं ना, ती वायर होती ती कापता सुद्धा नाही मला, कारण गळ्याला थोडं जर आवडलं ना एखाद्या माणसाला मला मारायची फाशी घेतली मला, आपण पुढे त्याला वाचवायचं म्हणजे वाचू शकत नाही, कारण ती गळ्याच्या शेरा सगळ्या आवळल्या जातात. आवडल्यानंतर त्याला त्यांच्या समोर आई वडिलांच्या समोर तो मुलगा जावा, किती दुःख झाला असेल त्या आई वडिलांच्या जीवनामध्ये. महाराज आई बापाच्या जीवनात त्यांनी खूप दुःख सहन केलं मुलाचं माझं महाराज, आणि कसं तरी दुःख ते विस्तृत होते. त्यांच्या जीवनामध्ये एवढं मोठं दुःख तुम्ही सर्वांनी आपण गावकऱ्यांनी पाहिलं, एवढं मुलगा त्यांच्या डोळ्यासमोर गेला, हे दुःख त्यांच्या कुटुंबाला खूप मोठं होतं. सगळ्याच्या डोळ्यात पाणी आले, अरे एवढा मोठा बारीक पोरगा त्याला, आणि ती खेळत्या घरात त्याच्या डोळ्यात लागलं, ते वाढलं. आणि नंतर असं दुःख ते इसरत गेले. आणि त्यांचा दुसरा मुलगा रिक्षा चालवत असताना रिक्षा घेऊन शिरून येत होता, रावण
रिक्षा घेऊन येत होता, स्वतः काम करायचा, स्वतः कुटुंबाची घरी चांगली त्यांनी बसवली होती, स्वतः रिक्षा चालवायचा, कुटुंबाची गरीब परिस्थिती बघून सगळं घर उचललं होतं वरती थोडं. आणि अशा अवस्थेमध्ये राहुल रिक्षा घेऊन येत असताना अचानक रिक्षाच्या ट्रॅक्टरला त्याला धक्का लागला आणि ते रिक्षा ट्रॅक्टरला धडकून पुन्हा झाडावर जाऊन धडकला आणि त्या ठिकाणी त्याला जावं लागलं महाराज राहुलला. त्या आई बाबाच्या जीवनात दुसरं दुःख तयार झालं महाराज. म्हणजे देवाने दुःख हे एखाद्या कुटुंबावर देव किती किती दुःखाचा मारा व्हावा. तुझा माझा देवा गरीब प्रपंचामध्ये आपल्या नवऱ्याला वाचवण्याकरता त्या ताईंचं मी पाहिलं, जनाबाईंचं खूप आटास करायच्या, दुकानात यायच्या, हे आण खायला, त्यांना ते खायला नाही, त्यांना हे खाता येत नाही, ते खाता येत नाही. त्यांच्या जीवनात तडफड मला जाणवायची महाराज. पण काय करावं, कारण आपल्या पतीला वाचवण्याकरता, आपल्या कपड्यावरचं कुंकू वाचवण्याकरता हा चाललेला प्रयत्न होता पतिव्रतेचा. त्या पाखरांनी दोन प्रपंच मांडावा आणि खोटे करावं, त्या झोपडीमध्ये राहावं, आपल्या लहान मुलांना वाढवावं आणि अचानक असं वादळ यावं आणि त्या वादळामध्ये ते झाड उन्मळून पडावं, झाड उलथून पडावं आणि ते घरट मोडून जावं. कल्पना प्रकाश पवार ते आपल्या गावातच आहेत. त्यांनी आपल्या कुटुंबाकरता त्या ठिकाणी त्यांचं सांत्वन करायचे, जवळ उभं राहायचे. नातेवाईक असतील, त्यांच्या बहिणी, त्यांचे भाऊ, त्यांचे बाकीचे सुनबाई असतील, नातवंड असतील, साईले